दुसरा मुद्दा आला खरेदी विक्रीचा. खरेदी विक्रीबाबत आमच्या अमोलदादाने सांगितलं, इतरांनी सांगितलं, संदीप भाई माळी मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं खरेदी विक्री चालू राहू द्या. 100% मान्य, खरेदी विक्री चालू राहू द्या. आज सकाळी चर्चासत्रावर हा मुद्दा उपस्थित झाला. काही जणांनी सांगितलं इथला स्थानिकचा बैलगाडी मालक किंवा इथला जो माणूस खरेदी विक्री करतो त्याची किंमत आवाढ हवी आहे. तो 10 लाखाचा बैल 50 लाख किंमत सांगतो, म्हणून आम्ही उत्तर महाराष्ट्रातून खरेदी करतो. मला मान्य आहे, कदाचित आमचा बैल मालक किंवा आमचा इथला शेतकरी जास्त किंमत सांगत असेल, पण खरेदी करणाऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या खरेद्या त्याच्यावर एकदा तपासून बघावं, त्यातली किती टक्के बैल पळाली. 70 लाख, 80 लाख, 60 लाख, 50 लाख 6 महिन्यात गायब. आणि विषय आला की म्हणायचं पश्चिम महाराष्ट्र जास्त किंमत सांगतोय. भाई, आजच्या बाईटच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही गेले 30-40 वर्ष घाटावर येत आहे. घाटावरची बैल ह्या 4 वर्षापूर्वीपर्यंत तुम्ही खरेदी केली, पण ती बैल 10-10 वर्ष पळाली. आणि ह्यांची बैल 1 वर्ष पळत नाही, आणि तुम्ही ह्यांच्यासाठी आम्हाला विनंत्या करता. कशासाठी विनंत्या करता? मला 100% मान्य आहे की खरेदी विक्री तात्या तुम्ही म्हणताय झाली पाहिजे. तुम्हाला पटलं तुम्ही 10 लाखाचा बैल घ्या, पण तो बैल आल्यानंतर 1 महिना इथं 2 महिने बांधून राहू द्या. त्याच्यानंतर कळल तो बैल किती पळतोय. त्या बैलाला तुम्ही फेरे टाका. तो बैल इथं खरेदी केल्यानंतर वर्ष नाही, कायमस्वरूपी परत तिकडे नाही गेला पाहिजे, तर खरेद्या चालू करा. बैल खरेदी करायचा 3 महिन्यानं नाही, माझ्या बैलाचा पाय लंगडतोय, अरे तिथला डॉक्टर काय वरनं शिकून आलाय का, आणि इथला डॉक्टर काय गोशाळेत शिकलाय का? तिथल्या खरेद्या तुम्हाला चालत्यात. मग ह्या लोकांचा पण विचार करा हो. मिली माणसं, लोकांना जमिनी राहिल्या नाहीत, थोडासा काहीतरी स्वार्थ ठेवा.